उन्हाळा सुरू व्हायच्या आधी म्हणजे गरमी व्हायच्या आधीच आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला. का तर पुढं सांगते. नमस्कार, मी प्रियांका नरळे, रॉयल कोचिंग क्लासची ओनर. तो क्लासचा ती क्लासची आय डी आहे आणि ही जी आहे आपली ब्लॉगिंगची आय डी आहे. सो खूप लोकांना माझे ब्लॉग बघायला आवडत आहेत आणि तुमच्या इच्छेखातीर मी हे ब्लॉग टाकते आहे. सो आज आलो आहे आम्ही फिरायला आणि फिरायला कुठं तर मिरजच्या पुढं मालगाव आहे, तर तिथंच बळीराजा वॉटर पार्क म्हणून आहे. तिथं आलो. तिथं आल्यानंतर पहिला आम्हाला एंट्री पास वगैरे केला. त्यानंतर नाश्ता बँड बांधून दिला मी नाश्ता वगैरे आणि मुलांनी वगैरे स्विमिंग वगैरे केलं. असं खूप एन्जॉय केल्यानंतर दुपारी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतरचा हा असा लुक मस्तपैकी येलो कलरचा ड्रेस आहे, छान ओढणीवाला, मस्त मेकअप वगैरे केलं आहे, छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि खूप सारे एन्जॉय केले. काही स्टुडंट्स आले नाहीत, त्यांचे वैयक्तिक कारणं, कोण प्रेग्नेंट आहे, कोण बऱ्यापैकी घरातली मुलांची पेपर आहेत किंवा काय आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण ज्यांना यायचं होतं म्हणजे हे बॅच संपेल एका महिन्यामध्ये, त्या बॅचसाठी एक छोटंसं एवढं. आणि ज्या मुली प्रेग्नेंट आहेत त्यांना नेक्स्ट आठवड्यात म्हणजे येत्या रविवारीच काहीतरी छान तिथल्या तिथं सांगलीमध्ये कुठंतरी प्रोग्राम असा करायचा डोक्यात प्लॅनिंग आहे. कारण त्या दोघी खूप एक्सायटेड होत्या आणि मीच त्यांना नको डायरेक्ट म्हटली की खूप लांब आहे आणि नको जायला. सो असा आमचा तिथला दुपारपर्यंत दिवस गेला. दुपारपर्यंत म्हणतात 4 वाजेपर्यंत. 4 नंतर आम्ही रिटर्न निघायला नाही म्हटलं तर सांगलीत आम्हाला 5:30 वाजलेल्या, कारण इथून तिथून फिरत फिरत यायचं. त्यानंतर माझी एक स्टुडंट होती पूजा म्हणून, हे पाठीमागं दिसते, तर ती आणि मी आलो तुंगला. कारण त्या दिवशी होता शनिवार. प्रत्येक शनिवारी मी येते तुंगला. मारुतीचं आणि माझं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. आता तुम्ही काहीतर वेगळा अर्थ लावसाला, पण खरंच मला इथं आलं की खूप छान समाधान वाटतं. आठवड्याभराचा जेवढं काही टेन्शन आहे किंवा येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मला इथं आल्यानंतर मिळतात. त्यानंतर उद्या जाणार आहे मी, पौर्णिमा असल्यामुळं कोणत्या देवाला जाणार आहे गेस्ट करा. भेटूया उद्या.